आपण जेव्हा देशाच्या प्रगतीबद्दल बोलतो ना, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठी शहरं, उंच इमारती, मोठे मोठे उद्योग, बरोबर. पण या सगळ्या प्रगतीच्या विशाल यंत्राला ऊर्जा कोण पुरवतं? ते म्हणजे रस्ते, देशाच्या कानाकोपऱ्याला जोडणाऱ्या जीवनवाहिन्या. आणि हे फक्त एक वाक्य नाहीये, खरं तर हाच आजच्या आपल्या विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. रस्ते हे अगदी शरीरातल्या रक्तवाहिन्यांसारखेच असतात, जे विकास आणि संधी प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोहोचवतात. चला तर मग आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. घोटी पालघर महामार्ग हा कसा केवळ एक रस्ता नाही, तर एका मोठ्या आर्थिक परिवर्तनाची नांदी आहे, हे आपण समजून घेऊया. ठीक आहे, तर सर्वात आधी हा प्रकल्प नेमका काय आहे हे समजून घेऊया. तर हा प्रकल्प आहे राष्ट्रीय महामार्ग 160A च्या श्रेणी सुधारणाचा. म्हणजे घोटी ते पालघर हा तब्बल 154 किलोमीटरचा पट्टा अधिक चांगला आणि मोठा केला जाणार आहे. यासाठी खर्च मंजूर झाला आहे 3,320 कोटी रुपये. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तर ह्याला मंजुरी कोणी दिलीये? थेट केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने. यावरूनच या प्रकल्पाचं राष्ट्रीय महत्त्व आपल्या लक्षात येतं. हा प्रकल्प EPC मॉडेलवर राबवला जाणार आहे. आता EPC म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकार एकाच कंपनीला म्हणतं की तुम्हीच डिझाईन करा, तुम्हीच सगळं सामान खरेदी करा आणि तुम्हीच रस्ता बांधून पूर्ण करा. आणि हे सगळे एका ठरलेल्या बजेटमध्ये. म्हणजे काय की डोकेदुखी कमी आणि काम मात्र वेगवान. या मॉडेलमुळे होतं काय की प्रकल्पाला एक वेग येतो आणि खर्चावरही उत्तम नियंत्रण राहतं. त्यामुळे असे मोठे प्रकल्प वेळेत आणि ठरलेल्या बजेटमध्ये पूर्ण होण्याची शक्यता खूप वाढते. बरं, मोठ्या गोष्टी तर झाल्या, पण आता पाहूया की हा महामार्ग अगदी स्थानिक पातळीवर म्हणजे नाशिकमध्ये कोणती मोठी समस्या सोडवतोय. नाशिकचं अंबड आणि सातपूर औद्योगिक क्षेत्र हे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे. पण होतं काय की इथली सगळी अवजड माल वाहतूक नाशिक शहरातूनच होते. परिणाम, शहरात प्रचंड वाहतूक कोंडी. आता हा नवीन महामार्ग एक बायपास म्हणून काम करेल. म्हणजे सगळे मोठे ट्रक, कंटेनर शहराच्या बाहेरूनच निघून जातील. याचा थेट परिणाम काय होणार, तर नाशिककरांना वाहतूक कोंडीतून प्रचंड मोठा दिलासा मिळेल. पण थांबा, ही गोष्ट फक्त नाशिकपुरती मर्यादित नाहीये. याचा प्रभाव खूप जास्त व्यापक आहे. चला याचं मोठं चित्र पाहूया. काही आकडेवारी पाहिली की परिस्थितीची गंभीरता लक्षात येते. PCU म्हणजे पॅसेंजर कार युनिट. सोप्या भाषेत सांगायचं तर वाहतूक मोजण्याचं हे एक प्रमाण आहे. आज त्र्यंबक ते पालघर या रस्त्यावर रोज सुमारे 4,500 वाहनांची वाहतूक असते, तर मनोहर पालघर भागात ही संख्या तब्बल 12,000वर पोहोचते. यावरूनच कळतंय की या रस्त्यांवर आधीच क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त ताण आहे. आणि हे तर आजचं चित्र आहे. एका अंदाजानुसार 2028 पर्यंत याच कॉरिडॉरवरील वाहतूक दररोज 10,000 PCUच्या पुढे जाईल. आता विचार करा, ही वाहतूक अशीच वाढत राहिली तर काय होईल? म्हणूनच ह्या रस्त्याचं 4 पदरीकरण करणं किती आवश्यक आहे हे यातून स्पष्ट होतं. आणि इथेच ह्या प्रकल्पाचं खरं महत्त्व समोर येतं. हा महामार्ग एकटा नाहीये, तो एका मोठ्या आर्थिक जाळ्याचा, एका मोठ्या नेटवर्कचा एक महत्त्वाचा धागा आहे. हा धागा नाशिकच्या औद्योगिक उत्पादनाला थेट जोडतो. पहिलं म्हणजे महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गाशी. दुसरं म्हणजे देशाच्या सर्वात मोठ्या आर्थिक कॉरिडॉरपैकी एक त्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गाशी. आणि तिसरं, भविष्यात उभं राहणारं वाढवण बंदर, जे जागतिक व्यापाराचं एक नवीन प्रवेशद्वार ठरणार आहे. आता याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की नाशिकमध्ये तयार होणारा माल आता थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचणार आहे, तोही अत्यंत कमी वेळेत आणि कमी खर्चात. हे सर्व दुवे आपल्याला भारताच्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेकडे घेऊन जातात, PM गती शक्ती. आता पंतप्रधान गतिशक्ती योजना म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक अशी राष्ट्रीय योजना आहे जी देशातले रस्ते, रेल्वे, जलमार्ग या सगळ्याचं नियोजन एकत्र करते. वेगवेगळं नाही तर एकत्र. याचा उद्देश एकच आहे, एक असं अखंड जाळं तयार करणं जिथे मालाची वाहतूक स्वस्त, वेगवान आणि कुठल्याही अडथळ्यांशिवाय होईल. आणि हा महामार्ग या योजनेत अगदी अचूक बसतो. कसं ते पाहूया. हा मार्ग महाराष्ट्रातील 6 आर्थिक केंद्रांना आणि 8 लॉजिस्टिक्स हब्सना थेट जोडतो. यामुळे काय होतं, तर उत्पादनापासून निर्यातीपर्यंतची संपूर्ण साखळी म्हणजे सप्लाय चेन अधिक कार्यक्षम बनते. आणि याचा थेट परिणाम भारताची जागतिक लॉजिस्टिक्स क्रमवारीत सुधारणा होण्यावर होतो. मोठमोठ्या योजना आणि आकडेवारी तर झाली, पण कोणत्याही प्रकल्पाचं खरं यश कशात मोजलं जातं, तर त्यामुळे सामान्य माणसाच्या जीवनात काय सकारात्मक बदल होतो यात. याचे फायदे एकदम थेट आणि दूरगामी आहेत. एकतर प्रवासाचा वेळ वाचेल, गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्च कमी होईल आणि प्रवास जास्त सुरक्षित होईल.
पण याच्याही पलीकडे पालघरसारख्या आदिवासी बहुल जिल्ह्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल आणि या संपूर्ण मार्गावर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आणि रोजगाराच्या बाबतीतले आकडे तर थक्क करणारे आहेत. फक्त या प्रकल्पाच्या बांधकामातूनच थेट 99.98 लाख मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण होणार आहे. आणि थांबा, हा तर फक्त प्रत्यक्ष रोजगार झाला. याला लागून असलेल्या उद्योगांमध्ये म्हणजे अप्रत्यक्षपणे आणखी 24.86 लाख मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण होईल. विचार करा, अर्थव्यवस्थेसाठी हा किती मोठा बूस्ट आहे. आणि हीच गोष्ट अधिकृत निवेदनातही अधोरेखित करण्यात आली आहे की या प्रकल्पामुळे केवळ रस्तेच नाही तर लोकांचं जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय, विशेषतः अशा भागांमध्ये जिथे विकासाची सर्वात जास्त गरज आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो की घोटी पालघर महामार्ग हा फक्त एक रस्ता किंवा बायपास नाहीये. तो खरं तर आधुनिक पायाभूत सुविधा नियोजनाचा एक उत्तम नमुना आहे. तो दाखवून देतो की स्थानिक समस्या सोडवताना राष्ट्रीय उद्दिष्टे कशी साध्य करता येतात. आणि जाता जाता हा एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे राहतोच. एकाच प्रकल्पात स्थानिक गरजा आणि राष्ट्रीय स्वप्न यांची सांगड घालणारा हा दृष्टिकोन भारताची मोठी स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी एक नवीन बेंचमार्क ठरू शकेल का?